तर मॅम आपण आपल्या मी म्हणेन गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला विचारते तुमचा आपला हा जो प्रवास आहे, मग ती कलात्मक तुमचा प्रवास असेल किंवा शैक्षणिक स्तरावरचा तुमचा प्रवास असेल, तो सगळा आपण जाणून घेणार आहोत. पण राजस्थानच्या एका छोट्या गावातला तुमचा जन्म, जिथे सामाजिक रूढी, परंपरा मुलींच्या बाबतीत खूप वेगळ्या होत्या. अशा गावातून निघून आज एवढी मोठी गवसणी तुम्ही घातलेली आहे. स्वतःच्या प्रवासाकडे बघून कसं वाटतंय? अ, आत्तापर्यंतचा जे प्रवास आहे अनेकदा स्वप्नासारखा वाटते. राजस्थानमध्ये कठौती गावामध्ये माझा जन्म झाला होता आणि 1984ची परिस्थिती पाहताना मी जे हे प्रवास गाडलेला आहे ते खूप समाधानी आहे आणि कृतज्ञसुद्धा आहे. आई-वडिलांबद्दल, मित्रांबद्दल, कॉलेजच्या शिक्षकांबद्दल ज्यांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला होता आणि आत्तापर्यंत माझ्या समवेत जे कोणी जुळलेले आहेत, ज्यांनी मला समर्थन केलं किंवा ज्यांनी मला मला साथ दिला जीवनाच्या उतार-चढावमध्ये, त्यांच्या सगळ्यांबद्दल खूप कृतज्ञ आहे. सगळ्यांनाच आपण हा प्रश्न विचारतो मॅम, की बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतात. तसं तुम्हाला पण वाटलं होतं का लहानपणी, की आपल्याला आय-ए-एस ऑफिसरच बनायचं आहे किंवा या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आज आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय, असं निधी चौधरी यांनी ठरवलं होतं का? असं बोलेल तर खोटं बोलेल. कारण मी लहानपणामध्ये सरकारी शाळेत शिकलेली आहे. सगळं माझं शिक्षण सरकारी शाळामध्ये झालेलं आहे. कॉलेज, युनिव्हर्सिटीसुद्धा सरकारी युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमधून पासआउट झालेली आहे. लहानपणामध्ये मी वर्तमानपत्रात लिहिण्याची सुरुवात केली होती. तर अनेकदा माझी पत्रकार बनण्याची इच्छा होती. वाह! आणि नंतर मी राजस्थानमध्ये संस्कृत एक तृतीय भाषा म्हणून मॅन्डेटरी होती आणि माझ्या संस्कृतचे उच्चारण खूप शुद्ध होता. आणि कधी-कधी संस्कृतची न्यूज अँकर बनण्याची सुद्धा इच्छा झाली होती. तर मी अशा अजिबात सांगणार नाही, की पहिल्या दिवशीच मला माहीत होतं, की मला आय-ए-एस बनायचे. अशी परिस्थिती नव्हती. कारण आई-वडिलांनी लहानपणामध्ये कॉलेजमध्ये शिकताना एक नक्कीच सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही शिक्षणात चांगली आहात, तोपर्यंत लग्नापासून लांब ठेवतो. आम्ही संघर्ष करू, आम्ही नातेवाईकांना सांगू, पण बी गुड ॲट स्टडीज. आणि म्हणून शिक्षणामध्ये सर्वात जास्त प्रयत्न करणे आणि एक जिद्द होणे, की नाही मला टॉपच करायचे, मला चांगले रिझल्ट आणायचे. पण आत्मनिर्भर होणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे हे स्वप्न सर्वदा होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर लोकप्रशासन माझा एक विषय होता आणि माझे प्रोफेसर नाथुराम ढाका होते. ते अनेकदा सांगायचे, की तुम्ही कलेक्टर होणार एक दिवस. आणि माझ्यापैकी त्यांच्यामध्ये जास्त स्वप्न होता, की तुम्ही नक्कीच UPSC करू शकते. पण मी डिडवानामधून कॉलेज केलेलं आहे. तिथे UPSCची तयारीबद्दल कुठल्याही माहोल नव्हता, कुठल्याही वातावरण नाही आणि कोचिंगसाठी सुद्धा कुठलीही सुविधा नाही. मी नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परीक्षा दिली आणि RBIमध्ये गेली होती आणि माझा तसा प्रवास लांब आहे. आणि हे स्वप्न जे कॉलेजमध्ये पाहिला होता ते RBIमध्ये जॉब केल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये इनफॅक्ट मी UPSCची तयारी करून UPSC क्लिअर केलेली आहे. तर लहानपणाचं स्वप्न नव्हतं, पण कॉलेजमध्ये आल्यानंतर नक्कीच हे स्वप्न पाहिलं होतं. खरंय खरंय. मॅम मी जर चुकत नसेल तर तुमच्या बालपणी तुमच्या जन्माच्या साधारण त्यावेळेसच तुमचं लग्न ठरवण्यात आलं होतं असं मला कळलंय. आणि तेव्हाची जी तुमच्या गावची परिस्थिती होती, म्हणजे जे विचार होते समाजाचे मुलींप्रती, त्याचा कुठेतरी परिणाम झाला का? आज ते म्हणतो ना, की त्या जिद्दीनं लढण्यासाठी कधी कधी काही आपले जे असे काय म्हणतो ना, निंदकाचं घर असावं शेजारी, तसं जे आपल्यावर क्रिटिसिझम करतात ते कधीतरी आपल्याला एक जिद्दीसाठी बळ देऊन जातात. असं कधी झालं होतं का? तशाच आहे. कारण मी खूप माझी बहिणी माझ्यापैकी एकच वर्ष लहान आहे आणि एकामागे एक 2 मुली झाली होती म्हणून खूप नातेवाईकांनी माझ्या आई-वडिलांना सुद्धा, की 2 मुली झाली आहेत, तर फक्त मुली होणार, मुलं कधी होणार. आणि ती परिस्थिती राजस्थानमध्ये त्यावेळी खूप होती. मूल पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजेच पाहिजे. आणि या कारणाने माझे अनेक अन्य नातेवाईकांचे सुद्धा 3 मुली, 4 मुली, 5 मुली अशा अवस्था होती. तर माझ्या आई-वडिलांना अनेक लोकांनी सांगितले, की तुमचे भाग्य फुटले, की तुमचे 2 मुली झालेली आहे किंवा आणि तुम्ही जसं सांगितले, की इनफॅक्ट जन्मापूर्वी माझ्या वडिलांनी आणि त्यांचे मित्र सुद्धा PhD मध्येच ज्युनियर इंजिनियर माझे वडील होते, त्यांचे मित्र सुद्धा होते.
त्याने असेच गप्पा मारताना सांगितले होते की जरी मुलगा मुलगी झाले तर आपण संबंधी होणार. अरे आणि मी 12वी मध्ये होती त्यावेळी ते वचन किंवा ते प्रॉमिस जे माझ्या जन्मापूर्वी दिला होता अच्छा. ते समोर उभा होता. बापरे. आणि 12वी नंतर कॉलेजच्या दरम्यान सुद्धा प्रत्येक महिन्याला दुसऱ्या महिन्याला कोणीतरी नातेवाईक कोणता तरी रिश्ता पाठवणार आणि सगाई केली तर काय होईल, मुलगाच्या परिवारचे लोक ते निश्चित करेल की यांना पुढे शिकायचे की नाही शिकायचे. तर आज आता मुलगे शिकवतात अशा सुद्धा अनेकदा की तुम्ही रोका तर करू द्या. सो खूप खूप जास्त प्रेशर होता वडिलांवर की ॲटलिस्ट एंगेजमेंट होऊ द्या. पण माझ्या वडिलांनी सगळ्यांना स्पष्ट नाकारले कारण मी शिक्षणात चांगली होते. माझी सिस्टर सुद्धा शिक्षणात चांगली होती आणि म्हणून आम्ही जसे तसे कॉलेज पूर्ण करू शकले आणि नंतर जॉबमध्ये लागू शकले. खरंय खरंय. म्हणजे बरेचदा अशा अनेक आपल्या मैत्रिणी आहेत की घरचा सपोर्ट नसतो त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वप्नापासून दूर जावं लागतं. पण ते एक भाग्याची गोष्ट की तुमचे घरचे वडिलांनी वडिलांनी